शारीरिक, मानसिक, भावनिक रूप से पूरी तरह संतुलन है। असफलता से सफलता की ओर, दुख से आनंद की ओर, परम शांति की ओर। मेरा नाम प्रियंका श्रीनिवास बसई है। मैंने ये आज मेरा 5th डे है और मेरे को ओवर थिंकिंग का प्रॉब्लम था, जिसके कारण मैं कहीं पर भी फोकस नहीं थी अपने गोल्स पर, अपने काम पर, अपनी एक्टिविटी पर। जो कर रही हूँ वो भी भूल जाती थी मैं कर क्या रही थी। किसी को बोलना है तो बोलते बोलते कभी कभी रुक जाती थी, भूल जाती थी कि मैं क्या बोल रही थी। मतलब काफ़ी प्रॉब्लम्स आ रहे थे मुझे स्ट्रेस के कारण। नींद मेरे को 2-2 दिन, कभी कभी कोई बात मेरे मन में चल रही है तो 2-2 दिन नींद नहीं आती थी। उसके कारण मेरे पैरों में दर्द होने लग गया था स्ट्रेस की वजह से। जब मैं हॉस्पिटल गई तो डॉक्टर बोले कि स्ट्रेस के कारण आपके लेफ़्ट पैर में पेन हो रहा है, उसका कारण स्ट्रेस है। और अब यहाँ आने के बाद मुझे पता चला है कि मैं अपना स्ट्रेस को एक्चुअल में अपने स्ट्रेस को मैं कैसे कंट्रोल कर सकती हूँ। ऑफ कोर्स लोग कई और काम करते हैं। अगर मैं ये इस कोर्स में नहीं थी तब तक मैं कई और तरीके से अपने स्ट्रेस को कम करने की कोशिश कर रही थी, या मुझे एग्जैक्टली पता नहीं था कि मुझे कहाँ पर काम करना है, जो कि मुझे इस कोर्स के थ्रू पता चला है कि एग्जैक्टली मुझे कहाँ काम करना है, कैसे विचार रखने चाहिए, कि हम अपने मन को कैसे कंट्रोल कर सकते हैं। अपने विचारों के थ्रू हम ही अपने आप को डराते हैं, या कैसे कॉन्फिडेंस लाए, कैसे अपने नेगेटिव थॉट्स को कंट्रोल करें, मन को कंट्रोल करें, माइंड को कंट्रोल करें, स्ट्रेस को कंट्रोल करें। मैंने सभी यहाँ पर सीखा है और मेरा यहाँ पर बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा है। पहला मेरा स्ट्रेस कम हो गया, मेरे पैरों का दर्द ख़त्म हो गया, मुझे नींद इतनी अच्छी आ रही है जिसके कारण मैं एकदम प्रेजेंट में फोकस्ड हूँ। मैं अपने काम बहुत अच्छे से एक्टिवली कर पा रही हूँ। काफ़ी फ़र्क मुझे महसूस हुआ अपने आप में। काफ़ी दर्द जो छोटे छोटे होते हैं, जो रेगुलर अपन टाल देते हैं बॉडी के, उसमें भी मुझे बहुत फ़र्क पड़ा है और मैं बहुत क्लियर हूँ कि अब थैंक यू। रोगी बनकर आऊँगी, योगी बनकर जाऊँगी। औरंगाबाद छत्रपति संभाजी नगर के युवाओं को क्या मैसेज देना चाहिए? मैं उनको मैसेज देना चाहूँगी कि आप अपने विचारों पे अपने विचार सही रखिए। जैसे कि क्या सही है क्या गलत है ये सबको पता होता है, लेकिन आप अपने विचार के ऊपर विचार कीजिए कि ये विचार कितना सही है मेरे लिए, या मेरे माइंड को कितना एक डायरेक्शन ये विचार मेरे दिमाग को या मुझे क्या डायरेक्शन दे सकता है। वो विचार के ऊपर विचार करके आप अपना डायरेक्शन, अपना माइंडसेट उस तरीके से करिए, तो आप अपना सक्सेस बहुत अच्छे से, आपको जो भी आपके गोल है वो अच्छे तरीके से और जल्दी अचीव कर सकते हैं सही तरीके से। आपने यहाँ पर ज्वाइन किए, यहाँ पर ज्वाइन कितने रोज से किया? मुझे आज 7th डे है, लेकिन मेरे 2 दिन तो डेमो में गए हैं, तो कोर्स का मेरा आज 4th डे है। ठीक है, आपको पूरा नाम? प्रियंका श्रीनिवास बसई। हॅलो, माझं नाव प्रकाशचंद्र शांताराम पाटील. मी जस्ट इकडून तापडी या ऑडिटोरियमला भेट देण्यासाठी आलो होतो. तेव्हा सरांचं होर्डिंग बघितलं हिप्नोटिझम म्हणून. मला कुतूहल होतं लहानपणापासून की हिप्नोटिझम काय आहे, संमोहन काय आहे, हे मला जाणून घ्यायचं होतं. पण मला वाटलं की जस्ट एक प्रोग्राम असेल. पण इथं आल्यानंतर एवढ्या गोष्टी माहिती पडल्या की माइंड कंट्रोल कसं करायचं, आपल्या ज्या दैनंदिन जीवनाच्या ज्या समस्या असतात त्या कशा सॉल्व करायच्या ही शिकवलं जातं. आणि मला इथं येण्याच्या पूर्वी भरपूर समस्या होत्या. एक समस्या नव्हती, भरपूर समस्या होत्या. फॉर एक्झाम्पल झोपेची समस्या होती आणि भीती ही होती. नंतर कोणतेही कामं होत नव्हती, सक्सेस भेटत नव्हतं.
आणि कुठे गेलं तरी फेल हा अनुभव येत होता. कॉन्फिडन्स कमी होता. असं वाटायचं की आपण हे करू शकत नाही. पण हे कोर्स 8 दिवसाचा कोर्स केल्यानंतर मला असा अनुभव आला की मला चांगली झोप येते. म्हणजे विदिन 2 मिनटात झोपतो आहे. त्यांच्या ऑडिओ टेप लावला की तो ऐकत 2 मिनटात झोप येते. झोपेचा इश्यू सॉल्व झाला. नंतर जो भीती होती ती भीती निघाली. त्याचबरोबर कॉन्फिडन्स खूप वाढला. आता कुठेही बोलू शकतो, काही बोलू शकतो आणि बेधडक बोलू शकतो. आणि त्याबरोबर माइंड पॉवर किती असते, अनलिमिटेड असते, हे इथं शिकायला भेटलं. औरंगाबाद के नौजवानों से आप क्या अपील करना चाहेंगे? छत्रपती संभाजीनगरमधील जी सर्व जनता आहे ती अवेअर नाही अजून या गोष्टीसाठी. हिप्नोटिझम काय आहे तेच माहीत नाही. त्यांनी इकडे यावं आणि शिकून घ्यावं काय ताकद आहे हिप्नोटिझममध्ये. कारण की ती डायरेक्टली आपल्या माइंडशी संबंधित आहे. आणि इकडची जी जनता आहे ती एवढी अवेअरनेस नाही. कोर्सला आल्यानंतर ती फक्त डेमो करून बघते आणि चालली जाते. त्यांना वाटतं की एक खोटं असेल. अजिबात खोटं नाही आहे. हे एक मोठं सायन्स आहे. एक संमोहनशास्त्र म्हणतात त्याला. त्याची सबकॉन्शियस माइंडची एवढी मोठी पॉवर आहे की त्यांच्या माहितीच्या पलीकडे. आणि आपण कोणतेही आजार असो, आम्ही इथे भरपूर एक्झाम्पल बघितले. कोणाचे पॅरालिसिसचा प्रॉब्लेम, कोणाचा मेंटल प्रॉब्लेम, कोणाचा ताण तणाव, डिप्रेशन, विविध प्रॉब्लेम्स सॉल्व झालेले आहेत. आणि मी व्यक्तिगत म्हणजे 8 दिवसाचा कोर्स आहे. मी 1.5 महिन्यापासून येतो आहे. मला सर्व माझे छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व होतात. मी चिडचिडपणा करत होतो, नंतर भांडण होत होते माझी लोकांशी छोट्या छोट्या गोष्टींनी, ते सर्व सॉल्व झालेले आहे. तर ते छत्रपती संभाजीनगरच्या लोकांनी इथं जरूर यावं आणि आपलं जीवन बदलावं हीच माझी इच्छा आहे. पूर्ण नाव सांगा तर. माझं नाव प्रकाशचंद्र शांताराम पाटील. कुठून आले तुम्ही? मी छत्रपती संभाजीनगरला राहतो. हाय, माझं नाव शावल सुपेकर आहे. मी सातारा बीड बायपासला राहणारी आहे. मी आता 12वीला आहे सध्या तरी. नीटची स्टुडंट आहे मी. सायन्स करते. मला खूप प्रॉब्लेम्स होते. जसं की ॲंगर इश्यू होता खूप जास्त आणि लाईक वीक पण खूप झाले होते मी. आणि एकदम अशी एकट्यात राहायला लागले होते. कोणी काही बोलायला लागलं की चिडचिड करायला लागले होते. आता जेव्हापासून मी संमोहनशास्त्र क्लास जॉईन केला आहे नांदेडकर सरांकडे, तेव्हापासून म्हणजे टोटलीही माझा राग कंट्रोलमध्ये आला आहे. आणि जे माझ्यामध्ये जे प्रॉब्लेम्स होते ते सुद्धा कमी झाले आहेत. तर मी हे सगळ्यांनाच रेकमेंड करेल. किती दिवस झाले तुम्हाला? मला 3rd वीक आहे हा माझा क्लासचा. मी आधी 2 क्लास केले होते. आधी माझ्या वडिलांनी केला होता, मग आईने केला. आणि सर मला सांगायचे कर म्हणून, पण मी मनावर नव्हतं घेतलं एवढं. मग आईने केल्यानंतर आईने मला इथे पाठवलं होतं. आणि जर का मी इथे नसते आले तर आय डोंट थिंक सो मी आत्ता समोरही उभा असले असते. मला डायरेक्ट हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं असतं. औरंगाबाद छत्रपति संभाजीनगर के युवाओं को, महिलाओं को, स्टूडेंट्स को आप कुछ मैसेज देना चाहेंगे? मैं सभी को यही मैसेज देना चाहूँगी, आपका माइंडसेट सबसे पहले होना चाहिए. आपका माइंडसेट अगर सही नहीं होगा तो आई डोंट थिंक सो आपको कुछ फ़ायदा हो सकता है. तो मैं यही कहना चाहूँगी स्पेशली गर्ल्स को, मेरी उम्र की जो है बहुत ज़्यादा मन भटक जाता है, तो वो शांत रहने के लिए ये क्लास करना बहुत ज़रूरी है. या फिर अपने जो भी प्रॉब्लम्स है उसके लिए तो भी बहुत ज़्यादा ज़रूरी है. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव शावल शशिकांत सुपेकर. ओके सर. नमस्कार, मी गणेश जोशी, प्रॉपर छत्रपती संभाजीनगरमधूनच आहे. मला थोडं रात्री झोपण्याचा त्रास होता. अचानक 2-3 तासानंतर जाग यायची. थोडं काही टेन्शन्स होतं मागे, तर त्या कारणामुळे मला जाग आल्याच्यानंतर झोप येत नव्हती. पण आता जवळपास मी मागच्या वीकमध्ये पूर्ण क्लास कंप्लीट केला माझा, तर तेव्हापासून मला एकदम शांत झोप लागते. रात्री झोपल्याच्यानंतर मी सकाळपर्यंत केव्हा सकाळ होते ते मला कळत पण नाही. एकदम रिलॅक्स वाटते, फ्रेश वाटते. तर मी 2009 साली इथे सरांचा डेमो बघितला होता, पण त्यावेळेस मी निर्णय नाही घेऊ शकलो. पण मला त्या गोष्टीचा आता पश्चाताप होतो आहे. जर मी त्यावेळी जर निर्णय घेतला असता आणि सरांचा क्लास केला असता, आपण माझ्या जीवनात जे घडले काही अनपेक्षित ते घडलं नसतं. तर मला त्या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो आहे. आणि इथून पुढे जे आता माझ्या जीवनामध्ये खूप काही बदल झाले आहेत. पूर्ण असं पॉझिटिव्ह होतं आहे, निगेटिव्ह विचार पण येत नाही आणि फ्रेश वाटतं आहे, एकदम आनंदी वाटतं आहे.
तर बस एवढंच सांगेल. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जर कोणी असं असेल त्यांना काही आजार वगैरे आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर इथं येऊन ते कोर्स करू शकतात. मी तर त्यांना हेच सजेस्ट करेल की त्यांनी दवाखाने वगैरे करून थकला आहेत, तिथे फरक नाही पडला तरी त्यांनी इथे येऊन एकदा जरूर भेट द्यावी. त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुमचं पूर्ण नाव सांगा. गणेश सुरेश जोशी. ओके. नमस्कार, माझं नाव चैतन्य आहे. मी सध्या UPSCचं प्रिपरेशन करत आहे. मागील 2 वर्षापासून वेगवेगळे UPSC अंतर्गत जेवढे परीक्षा आहेत ते मी क्वालिफाय केले आहेत. पण IASची जी एक्झाम होती ती माझी क्लिअर होत नव्हती आणि मी सरांकडे सेल्फ डेव्हलपमेंटचा कोर्स केला. त्याने मला फार बेनिफिट झाला. ते इन्स्ट्रक्शन्स जे मी घ्यायचो रोज सरांच्या कोर्समध्ये दिलेले, त्याने माझ्या जीवनात फार बदल आला, पॉझिटिव्हिटी आली, झोप फार कंट्रोलमध्ये आणि नियंत्रित झाली, सकाळी फार फ्रेश वाटायचं, मेमरी फार शार्प झाली आणि मी एक्झाम पण क्लिअर करू शकलो फक्त ह्या कमांड्समुळं जे फार रिअलिस्टिक होते आणि सरांच्या गायडन्समुळं. तर मी सगळ्यांना सांगू इच्छित आहो की सगळ्यांनी हा कोर्स नक्कीच करावा आणि याला रोज जीवनात आणावं. थैंक यू. हाय, मेरा नाम शावल शशिकांत सुपेकर. मैं भीड़ बाईपास सातारा परिसर में रहने वाली हूँ, संभाजी नगर से. मेरे फैमिली में बहुत प्रॉब्लम्स थी, मतलब 4-5 साल से प्रॉब्लम्स थी. पापा को पैरालिसिस हो चुका था, फाइनेंशियली भी बहुत प्रॉब्लम्स हो चुकी थी. मम्मी ने फेसबुक पे नांदेड़कर सर का वीडियो देखा था, सम्मोहन शास्त्र का, तो पापा को करने के लिए भेजा था क्योंकि उनको बात करने में तकलीफ़ थी बहुत ज़्यादा. तो पापा ने जब फर्स्ट टाइम मार्च में ये कोर्स किया था, कम से कम 2 से 3 महीने तक कोर्स किया उन्होंने. उनको बहुत ज़्यादा बात करने आने स्टार्ट हो गए. तो मतलब घर में भी बहुत ज़्यादा प्रॉब्लम्स थे. तो फिर सर से हमने इस बारे में बात करी थी, तो उन्होंने हमें टाइम और वक्त के साथ कुछ चीज़ें बताई. मतलब इस टाइम में आपका ये सब कुछ काम हो जाएगा. तो उसी टाइम में वो काम हुआ. फिर पापा ने क्लास की थी और मम्मी ने भी क्लास की. मम्मी को भी बहुत ज़्यादा मतलब स्ट्रेस था, टेंशन था, तो उन्हें मतलब ऐसा समझ नहीं आता था क्या करना है क्या नहीं. वो फाइट कर पाती थी उन प्रॉब्लम्स से, बट मतलब कभी कभी हो जाता है कि इंसान को नहीं समझ में आता है. सर के पास मम्मी ने क्लास की और मम्मी को बहुत ज़्यादा फ़र्क पड़ा, बहुत ज़्यादा. तो मम्मी ने मुझे भी रेकमेंड किया. उससे पहले सर ने भी मुझे रेकमेंड किया था. एंड फिर मतलब मैंने इतने मन पे नहीं लिया थे वो चीज़. फिर मुझे भी बहुत ज़्यादा प्रॉब्लम थे, एंगर इशू था, मेरी हेल्थ इशू थी. मैं बहुत ज़्यादा फ्रेंड्स और बाहर की दुनिया में इन्वॉल्व हो जाती थी, या फिर लाइक मन भटकना बोलते हैं ना, वो बहुत ज़्यादा हो जाता था मेरा. मैं बिल्कुल स्टेबल नहीं हो पाती थी. मैंने सर के पास कोर्स किया, अभी ये मेरा 3rd वीक है और मुझे बहुत ज़्यादा फ़र्क है. मैं बहुत ज़्यादा काम, शांत और मतलब जो बोलते हैं ना मन भटकना, वो भी बंद हो गया है मेरा. तो मतलब अब एकदम फ्रेश फील होता है. काम में भी बहुत अच्छे से मन लग जाता है, पढ़ाई में भी बहुत अच्छे से मन लग जाता है, जो कि पहले नहीं हो पाता था. तो मैं ये सबको ही रेकमेंड करना चाहूँगी, प्लीज़ कीजिए ये. थैंक यू. मेरा नाम सुदर्शन राम जाधव आहे. मी शिवाजीनगर संभाजीनगर इथे राहतो. मला थोड़ा मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम होता. कितने सालों से था साहब आपको? 2 साल से मेरे को प्रॉब्लम था, सिजोफ्रेनिया था. तो मैं मतलब पढ़ाई भी नहीं कर पाता था, कुछ भी नहीं. वर्क करता था तो प्रॉब्लम आता था. तो अब मुझे ये पावर बताती माइंड की, सब कॉन्शियस माइंड की, तो अब वो ठीक हो रही सब. कैसा लगा आपको सर की क्लास ज्वाइन करने के बाद? आपको कैसा महसूस हो रहा? एकदम बढ़िया लग रहा है. औरंगाबाद की युवाओं से क्या मैसेज देना चाहेंगे उनको आप? आपको कुछ भी प्रॉब्लम होने दो, वो सब ठीक हो जाएंगे. सब एक बार क्लास करके दो, बस इतना ही. शक्ती आहे सबकॉन्शियस माइंडची, ती मी इथे अनुभवत आहे. आणि फक्त माझाच अनुभव नाही तर माझी पूर्ण फॅमिली यामध्ये इन्वॉल्व आहे. माझा एक भाऊ आहे 2 नंबरचा, त्याची पूर्ण फॅमिली 4घांनी हे क्लास केला आहे. आणि माझ्या फॅमिलीमध्येही 4घांनी माझी बायको, माझी मुलगी, माझा मुलगा, या 4घांनी त्याचा खूप मोठा फायदा उचलत आहेत. आम्ही जेव्हा आजारी पडतो तेव्हा आजारसुद्धा आम्ही मेंटली कवर करू शकतो.
डोकेदुखी कमी होते, मानसिक ताण जो आहे तो आपण कमी करू शकतो. स्ट्रेस कमी झाल्यामुळे आपल्याला हवं आहे ते साध्य करण्यासाठी आपण त्या पूर्ण ज्या आपल्याला पाहिजे तशा सूचना देऊन स्वतःच्या मनाला कंट्रोल करून आपण पुढे जाऊ शकतो. आणि असंच करत करत पूर्ण फॅमिली एकदम मस्त हॅप्पी लाईफ जगत आहे. मी सरांचे खूप खूप आभार मानतो की ते अशा छत्रपती संभाजीनगरमध्ये ही सुविधा देत आहेत.